हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी करणार होते गवारीची भाजी आणि ते पण जरा वेगळ्या पद्धतीनं. तसं मी प्रत्येक वेळेला चटणी घालून करते, म्हणजे घरची जी चटणी असते ना तर त्यानंच करत असते, पण म्हटलं ह्यावेळी हिरवी मिरची घालून करावं आणि लय दिवस झालं मी असं करून, त्यामुळं आज तेच करायचं म्हणायचं ना. लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर भरपूर असं नाही तर सगळं मी वाटून घेतलं मिक्सरमध्ये. त्यानंतर ते कढईत पहिल्यांदा मी गवारी भाजून घेतलं होतं. त्याच कढईमध्ये तेल टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलं आणि वाटलेलं पेस्ट होतं ना लसूण आणि मिरचीचं ते टाकलं आणि ह्यामध्ये गोडा मसाला आणि हळद एवढंच टाकले मी. आता लाल चटणी घालून करणार असलो तर मसाला वगैरे घातलं असतं, परत आपले जी भगवती वगैरे असतं ना तर ते. पण आता ते काय मी लाल चटणीचं करणार नव्हतं, हिरव्या चटणीचं करणार होतं म्हणजे मिरचीचं, त्यामुळे काही घातलं नाही. आता इथं गवारी टाकून घेतली सगळी, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं एक 5 मिनटं परतून घेतलं, म्हणजे मसाला सगळ्या ह्यामध्ये मुरला ना की भाजी छान. आणि अशी पण भाजी छान लागते बरं का, हिरवी मिरची घालून चवीला एक नंबरच झाली होती भाजी. आता हे मुलांच्या डब्याला द्यायचं होतं, त्यामुळे मला पातळ काय करायचं नव्हतं, थोडंसं रससर केलं तरी पण छान लागतंय. पण त्यांना कोणालाच आवडत नाही, त्यांना घटच लागतं डब्याला, त्यामुळेच मग त्यांना गवारी शिजण्यापुरतंच मी पाणी घातलं, म्हणजे एक वाटीभर पाणी घातलं आणि त्यानंतर एक 10 मिनिटाला शिजवून घेतलं. म्हणजे गवारी चांगलं शिजले की त्यामध्ये शेंगदाणा कूट घातलं, तर भाजी तर मस्तपैकी ना आपलं रेडी झाली. त्यांनी चवीला पण खूप छान झाली होती. हळू फांदीले वाकू नको काय. हे बघा येते का त्याला? येते. हे बघा आमचं पेरू पिकला, हाताला येत नाही तरी पण तोडायची हौस आहे बघ. इकडं जरा किती वेळा तर ह्याला नक टोचून बघितलं. हे इकडं पिवळं झाले, इकडं थोडंसं हिरवं आहे, लाल आहे पेरू. अजून भरपूर लागल्यात पण अजून पिकले नाही. पान ठेवले एकच होता वर, इथे काय खाली. हा पण अजून थोडस कच्चा आहे त्यामुळे ते राहू दे. आणि असं काय पेरू लागल्यात, सगळे कच्चेच आहेत. आता जस्ट सगळं स्वयंपाक झाला. सकाळी धपाटं केलं होतं, ह्यांनी म्हटले तेच कर. मिक्स पीठ होता गिरणीतलं, शाळूचं, परत डाळ दळलेलं, गव्हाचं, सगळं मिक्स पीठ होतं. आता मी आठवडा झाला ते पीठ काढून ठेवलं होतं आणि ते धपाटं करायचं मग तसंच ठेवलं होतं. म्हटलं चला आज करूया, विचारलं मी ह्यांना, ह्यांनी बोललं कर, आणि केलोय. तर ह्यांना वेळ झाला होता, खाल्लं नाही काय नाही तसंच गेली. आता ते तर खायला झालं होतं आणि आता ह्यांना डब्बा पण द्यायला लागतं, त्यामुळे परत चपाती केलं, परत कालवण केलं, सगळं आता जस्ट आवरले. रोहिणी पण गेली, तिचं आता लवकर असते आणि हे दोघांचं अजून टायमिंग झालं नाही, त्यामुळं टाइमपास चालू आहे. आता माझं पण थोडंसं काम आहे, कपडे भांडे वगैरे आहेत, तेवढं झालं की मग परत आपलं रुटीन चालू, म्हणजे ब्लाऊज शिवायचं आहे. अजून पिकायला पाहिजे असं आहे. लाल पेरू आहे पण आम्ही पूर्ण लाल व्हायला त्याला ठेवतच नाही. आता मला वाटतं एक 7-8 पेरू काढले असतील आम्ही, 7-8 पेरू काढल्यात. परत 2-3 पेरू मोठी मोठी दुसऱ्यांनी कोणतरीच नेलं होतं, पण आम्ही काढलेले पेरू सगळ्या अशाच काढल्यात. पहिला पेरू होता तो थोडासा जास्त लाल होता आणि असं असलं तरी पण गोड्यावर काय आहे. मला अशी पेरू आवडत नाही, मला अजून पिवळं लागतंय. गोड कसा चांगला आहे. ह्याला कच्चा असलं तरी चालते, पेरू एवढं आवडते मला नाही बाबा एवढं. तर आता जस्ट माझं काम झालं बघा. ह्या ब्लाऊजला इथं बाहीला डिझाईन केली, मी दाखवते तुम्हाला असं. तर हे असं डिझाईन केले, तर त्याला पॅच म्हणजे बटन लावायचं होता, गोल्डन बटनच आहे ते लावून घेतलं. त्याच्यानंतर ह्या एका ब्लाऊजला हुक्क लावून ठेवलं, कारण ते पण मला उद्या नाही परवा दिवशी द्यायचं आहे. ह्याच्यासोबतचा अजून एक ब्लाऊज आहे ते पण शिवायचं आहे, पण ते अस्तर नाही, त्यामुळं काल शिवणं झालंच नाही. दुपारी पण माझ्या लक्षातच आलं नाही ते अस्तर आणायचं. बघा आता शाळेतनं आल्यावर पाठवणार आणायला. मला तर काय जायला जमणारच नाही, कारण मी कधी तिकडं जाऊन चालत जाऊन येईन, कारण लई लांब आहे. तिथं जाऊन येऊपर्यंत मग माझा अर्धा तास त्यातच जाईल, त्यामुळे मी काय जाणार नाही. तोपर्यंत बघा आता दुसरं कुठलं आहे का ते करते, नसलं तर मग अजून घरातलं पण आवडायचं आहे मला.
तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं बघा, ड्रॅगनच्या झाडाला आत्ता ड्रॅगन लागले म्हणून. जवळजवळ ना 2 वर्ष होत आलं ते मी लावून. बरंच दिवस झालं, पण तेव्हापासून वाट बघत होतं आता लागते का उद्या लागते. गेल्या वर्षी पण ते कसं पावसाळ्यातच लागतात ना फळं, तर गेल्या वर्षी बघितलं वाट, पण काय लागलं नाही. ह्या वर्षी वाटत होतं की लागेल, पण तेवढ्यात लागलं होतं. एकच फूल सुटलं होतं, तर ते एकच मोठं झालं होतं. ब्रह्मकमळ असते ना, तर तसंच उमललेलं, त्याचं मी शॉर्ट व्हिडिओ केले. ते इथं लावेल मी, जर दाखवते तुम्हाला परत एकदा. आता म्हणजे मोठं झाले ना फुल, आता दाखवते. जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, एकदम असं छोटूसच होतं, म्हणजे सुपारी असतं तेवढंच. त्यावेळी मध्ये एवढं क्लिअरमध्ये दिसलं पण नाही आहे, पण आता दाखवते तुम्हाला. चला, म्हणजे एकदम असं छान दिसते. फुल उमललेलं नाही, आता थोडंसं सुकल्यासारखं झाले, तरी पण तुम्हाला दाखवते. हे बघा, ते फुल आहे. थोडंसं सुकले, असं खाली गेले, नाही तर असं इकडे एकदम कॅमेराच्या समोरच असं फुल असं होतं उमललेलं, एकदम छान असं. आणि असं आहे, त्याला ना भरपूर फांद्या लागले होते, पण सगळं असं वाऱ्यानं वगैरे ना खाली मोडल्यासारखं झालं. तिकडं पण पडले, ते आता नीट लावायचं आहे, त्यामुळं राहिले ते लावायचं. आणि बघा असं काय आहे. आणि मला ह्याला एक वाटते असं लागले का काय, इथं आहे हे. पण आता ते फूल आहे का परत फुटून यायला लागले तेच काय समजत नाही. आणि इकडं पण बघा असं काय आहे, भरपूर फांद्या लागल्यात त्याला. सगळ्या फांद्यांना लागतं असं मम्मी म्हणत होती. बघू आता. 5 सीताफळ पिकायला ठेवून दिले, अजून आहेत त्यात, थोडीशी असतील आता. जास्त काय लागलं नव्हतं, हेच पहिल्यांदा लागले, म्हणजे ह्याच वर्षी पहिल्यांदा लागले त्याला सीताफळ. दिवसभर माझं ब्लाऊजचं काम चालूच असते, पण आज थोडंसं कमी काम झालं, कारण माझं नास्तर एक आणायचं होता, ते लक्षातच नाही आलं. मग त्यामुळं काय शिवणं झालंच नव्हतं, फक्त साड्यांना फॉल वगैरे लावून ठेवलं. आणि संध्याकाळनं 3 ब्लाऊज कटिंग करून ठेवलं. ते काय आता दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना मग स्वयंपाक वगैरे केलं, संध्याकाळचं सगळं आवरून घेतलं होतं. तेवढ्यात अभि म्हणाला की मम्मी मला बटाटा चिप्स करून दे. त्यांना असं कच्च्या बटाट्याचं चिप्स लय आवडते. आहेत, मी उन्हाळ्याचं म्हणजे उन्हाळा पदार्थ केला ना, त्यावेळी बटाटा चिप्स पण केलं होतं. ते वेपर्स मला आवडतात, पण मुलांना असे आवडतात. त्यामुळे अभि म्हटलं की मम्मी हे कर बटाट्याचं. म्हणून मग त्यासाठी नाही ते 1-2 बटाटा कापून म्हणजे किसून काय म्हणतात ते चिप्स करून घेतलं. त्यानंतर मग असं तव्यावरती दोन्ही बाजूला भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून शेवटला वरनं थोडंसं मीठ टाकलं ना, मस्तपैकी लागतं. हे सुद्धा खायला आवडते. शाबू खायला आवडत नाही, म्हणून मी ना कधी कधी तर असं ना बटाट्याचे चिप्स करूनच खात असते. छान लागतं हे, आणि स्नॅक्स म्हणून खायला पण भारी लागते. आता तेल टाकून थोडंसं वरून मीठ टाकलं की म्हणजे छान लागतं चवीला. तर मी उपवासाला शक्यतो अधूनमधून केलं तर हेच करत असते. ज्यावेळी शाबू वगैरे करत नाही, तर माझ्या एकटीसाठी नाही मी असं करत असते. आणि मुलांना पण हे खूप आवडते. आणि इथंही थोडंसं मोठा बटाटा होता ना, काप मोठे झाले ते, त्यामुळे एकाच वेळेला काय तव्यात म्हणजे बसले नाही ते, त्यामुळे 2-3 वेळा मला करावं लागलं. मग त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तसं पोते, तोपर्यंत बाय.